नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण कुकरमध्ये पावभाजी करणार आहोत। कुकरमध्ये पावभाजी केल्याने काय होतं, आपण ज्या भाज्या घेतोय त्याच्यामध्ये सगळ्या मसाल्यांची चव फार छान उतरते आणि बघा भाजी किती छान अशी दाटसर अशी तयार झाली आहे। तर चला बघूया या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। भाजी करण्यासाठी मी इथे काय काय भाज्या घेतल्यात बघा। इथे मी 4 बटाटे सालं काढली, कच्चे बटाटे त्यांची सालं काढली आहेत आणि असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतले, शक्य तेवढं बारीक चिरायचं। एक सिमला मिरची बारीक चिरून घेतले, एक गाजर बारीक चिरून घेतले, फ्लावर एक लहान तुकडा घेऊन त्याला पण असं बारीक बारीक चिरून घेतले आणि इथं 2 चमचे आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि 4 टोमॅटो त्याच्या बिया काढल्या आणि बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतले। आता जेव्हा आपण पावभाजी करतो तर त्यावेळी फ्लावर आणि सिमला मिरची थोडी कमी घालायची, कारण त्या भाजीला त्याचा थोडा उग्र वास येतो, म्हणून मी इथे बटाट्याचं प्रमाण जास्त ठेवलं आहे आणि सिमला मिरची आणि फ्लावर थोड्या प्रमाणात घेतलं आहे। आता इथं माझ्याकडे हिरवे वाटाणे नाही आहेत, तुमच्याकडे जर असतील ते हिरवे वाटाणेही आत्ताच घ्यायचे। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। बाजूला इथं मी कुकर ठेवला आहे, कुकरमध्ये तेल घालून घेतले। हे बघा, तेल व्यवस्थित घालायचं आत्ताच। जे भाजीला आपण तेल घालणार आहे ते इथंच घालून घ्यायचं। आता मी एक अर्धा चमचा जिरं घालते। जिरं व्यवस्थित फुलू द्यायचं। जिरं फुललं की आपण जे 2 कांदे घेतले कट करून ते घालायचे। व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता आपल्याला हा कांदा लाल नाही करायचा आहे, तर थोडा मऊ थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण याला थोडं भाजून घेऊया। आता इथे कांदा थोडा मऊ झाला आहे आणि हलक्या गुलाबी रंगावर आला आहे, हे बघा। आता याच्यामध्ये आपण जी आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे ती घालायची आणि आलं लसूणचा थोडा कच्चा वास जाईपर्यंत ह्याला 1 मिनिट व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे। आता इथं आलं लसूणही मी 1 मिनिट व्यवस्थित परतून घेतलं आहे। आता याच्यात घालायचं आहे आपण जी टोमॅटोची प्युरी केली आहे ती घालून घ्यायची आणि ही टोमॅटोची प्युरी व्यवस्थित आपण भाजून असं त्याला तेल सुटेपर्यंत थोडं परतून घेऊया। आता इथं मी टोमॅटोला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आहे व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया। आता हे 2 चमचे मी बेडगी मिरचीचा बुक्का घेतला आहे, लहान अर्धा चमचा हळद घालायची, 2 चमचे पावभाजी मसाला घालूया, 1 मोठा चमचा धने पावडर आणि आमचूर पावडर असते ती अगदी पाव चमचा घालायची आहे, एवढी असेल तर घाला, नसेल तर शेवटी लिंबू पिळला तरी चालेल। तर हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करूया। बघा रंग खूप छान आला आहे। आता याच्यात चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया। मीठ तुमच्या अंदाजाने घाला। बघा आता मसाले परतून झाले आहेत। आता याच्यात आपण भाज्या घालूया। आता याच्यात घालूया फ्लावर, गाजर, सिमला मिरची, या सगळ्या भाज्या घालायच्या। तुम्हाला बीट आवडत असेल बीट घातलात तरी चालेल। तर याच्यात घालूया बटाटा आपण जो चिरून ठेवला आहे। असं बारीक बारीक चिरल्यामुळे काय होतं, आपण नंतर जेव्हा भाजी शिजते तेव्हा ते मॅश करताना आपल्याला बरं पडतं। बघा हे सगळं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। असं एकसारखं करायचं।
आणि आता हा शिजताना याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरचं असं शिजताना घातल्यावर फ्लेवर चांगला येतो भाजीला. हे असं सगळं मिक्स करायचं व्यवस्थित. 1 मिनिटभर असं आपण याला आता परतून घेऊया. आता इथं या भाज्या मी 1 मिनिट मसाल्याबरोबर व्यवस्थित अशा परतून घेतल्या आहेत. आता याच्यात पाणी घालायचं आहे. पाणी थोडं भाजीच्या वर येईल एवढं घालायचं. हे बघा मी इतकं पाणी घातलं आहे भाजीच्या थोडंसं वर. आता याला झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची याला. तर याला मीडियम गॅसवर 1 शिट्टी करून घेऊया. कुकरला 1 शिट्टी झाली होती. मी गॅस बंद केला. आता कुकर व्यवस्थित गार झाला आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. बघा भाजी खूप अशी छान तयार झाली आहे. आता शिजली आहे का चेक करूया. आपण 1च शिट्टी दिली आहे. हे बघा आता यातल्या भाज्या घेऊन बघितल्या तर व्यवस्थित छान आहे बघा शिजल्या आहेत. चांगल्या मॅश होत आहेत. असे व्यवस्थित भाज्या शिजायला पाहिजे. आता काय करायचं गॅस चालू करायचा परत. गॅस सुरू करायचा. एक मॅशर घ्यायचा आणि त्याने भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या. आपण घातलेलं पाणी एकदम व्यवस्थित झालं आहे. खूप कमी पाणी घातलं तर भाजी खाली लागण्याचे चान्स जास्त असतात. त्यामुळे भाजीच्या वर थोडंसं पाणी घालायचं आणि असं मॅश करून घेऊया आपण सगळी भाजी. आता मी इथं ही भाजी सगळी व्यवस्थित अशी मॅश करून घेतली आहे. बघा किती छान असा रंग आला आहे. आता याच्यात घालायचे भरपूर सारी कोथिंबीर. आपण सुरुवातीलाही थोडी कोथिंबीर घातली होती. आता परत वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि याच्यात घालूया 1 बटरचा क्यूब छोटा आणि ह्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊ देऊया आणि 1-2 मिनटात आपण गॅस बंद करून घ्यायचा. पाव भाजून घेऊया. तर तव्यामध्ये मी घालते थोडंसं बटर. बटर व्यवस्थित पसरून घ्यायचं. याच्यावर घालायचं आहे थोडासा पावभाजी मसाला घालायचा. थोडा शिंपडायचा. थोडीशी भाजी आणि याच्यावर पाव घालायचा. आता इथे आपली पावभाजीची भाजी पाव वगैरे भाजून तयार आहे. हे बघा भाजीला किती छान असा रंग आला आहे आणि छान अशी दाटसर भाजी आपली तयार झाली आहे. तर अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. हे बघा आणि याच्यावरती घालूया 1 छोटा बटरचा तुकडा. तर ही भाजी आपली खाण्यासाठी आता तयार झाली आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.